काम नाही धंदा नाही काय नाही काम नाही तर पैसे नाही जवळ येणार काहीतरी केलं पाहिजे काम धंदा बघाय पाहिजे ना कुठेतरी कुठेतरी का बघितलं पाहिजे काम केल्याशिवाय काय काय नाही त्याच्यामुळे काय डोकं चालत नाही पैसा नाही काय नाही अरे काय ना मग काय चाललंय अहो, निवांत बसले ते पाराव. बरं, राम 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 राम. बरं आहे ना हा बरे बरे काय काय काम आणलं अरे बाबा आपलं शाळू काढायचंय अहो आम्ही तेच बघतोय आम्हाला म्हणलं कुठं काम लागन काम धंदा नाही काय नाही त्याच्याकरता आम्ही आपलं गपचूप बसलोय आपल्याला माणसं भेटतील का हा माणसं भेटतील ना आपल्याला 2 दिवसात काढून झाला पाहिजे हा कारण पाखरले येते दाणे बिणं खात्यात हा. आणि जनावर बी आपली मोकार असतात हा, ती चालेल. शाळूचं नुकसान करते हा चालेल जर आपल्याला पाहिलं पाहिजे जरा लवकर हे केलं पाहिजे हा. जरा पहा माणसं बिणसं भेटतील का आम्ही लगेच माणसं घेऊन येतो आम्ही पण येतो तिथं काढायला चला वावर तर माहिती आहे ना तुला हा वावर माहिती आहे सगळे पण ते आम्हाला काम नाही म्हणून आम्ही गप बसलेलो आहे बघा मग आपण उदाडच देऊ हा, काय म्हणतील ना तेवढं देऊन टाकू रुपये आणि लवकर 2 दिवसात झाला पाहिजे हा चालेल चालेल पहा फोनला विचारून कितीपर्यंत घेतात काय 4,000 मध्ये 5,000 फक्त 2 दिवसात काढून झाला पाहिजे मग दाण्याचं नुकसान नाही व्हायचं. हा पोराचं मी आम्ही तपास करतो आणि मग तुम्हाला सांगतो काय रे बापू हा चालेल ना चला विचारा फोनला विचारा मला सांगा मी काय असेल ते पैसे आताच देऊन टाकतो हा, आणि चालेल. 2 दिवसात उरकून टाका हा चालेल चालेल अरे पोरं पाहिले बाय बापू काहीतरी केलं पाहिजे आपल्याला बघू ना पोर हा शाळू काढायला घेऊ म्हणलं अहो मुखादम अहो पोराकडे काम नाही पोरं काय नाही म्हणलं आपण शाळू काढायला घेतला पाहिजे कोणाचा तरी आहेत पोर आहेत इथं बरेच. हा, मग 4-5 पोरं कुठे हे काय इथे 1 2 3 4 5 आहे आपण शाळू काय करायचं? शाळू काढायला घेऊ मग घेऊ ना तो 4-5 हजार रुपयाला देतोय आपण बघून मग ठरवून मग काढायला सुरुवात करू बर चालते घेऊ आपण काढून हा मग आता घरी तरी बसून आपण काय करणार आहे इथं खिशामध्ये पैसा नाही पैसा नाही म्हणलं घेऊ काढाय मग हा सगळे घेऊन बसतो काय तर आवड होत कुठे आम्हाला 5,000 रुपये दिले आणि म्हणले खेळ काढायचं आणि पुढे गायब झाले आम्हालाच माहिती नाही. माणसं काय जास्त नाही चाली का नाही ना तिघंच जण त्यांनी आहे. फक्त आम्हाला 5,000 दिले म्हणलं 5 येणारच नाही आणि ते कसं आलो अरे बघ आता किती नुकसान झालं आणि शेतकऱ्याचं वाचवलं होईल ना दाणं बिणं फार सगळे पाखरांनी खाल्ले जरा माल दिली पाहिजे मी तर पैसे सगळे देऊन टाकले त्याला 10,000 रुपये देऊन टाकले आम्हाला मुक्कामी 5,000 दिले म्हणला मग पोर तिघं आली नामदेवराव कुठे आपण बघू चला चल नामदेवाला भेट अरे पोरं लावले होते शाळू काढायला मग काय झालंय पोरांनी काय केलंय काय नाही काय माहिती बघू ना जाऊन बघू ना किती झालं काढायचं किती नाही सगळं अवघड अवघड पोरांनी केलं या मुकादम या राम 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 काय आहे वानगडी सगळा शाळू असाच पडलाय काढायचा अहो, आता तुम्ही दिला शाळू काढायला मी पोरांना सांगितलं तिला जा पोरा शाळू काढा त्याला पैसे दिले मी पैसे दिले पण 3च पोरं कामाला आहे ती तिघांना काय ओळखणार आहे आता ती चार लागेल पोरा आणायला काय होणार? सगळी फसवणूक झाल्यासारखी झाली त्या पोरांना 5,000 दिले त्यामुळे ते तिघच जण आले किती होणार आहे त्यांच्याकडून हा शेतकऱ्याची लय फसवणूक चालू आहे काय बरं मी पैसे सगळे देऊन टाकले तुम्हाला तुम्ही विचार करा 5,000 रुपयात तिघांनी एवढं शाळू कसं काय काढतील ते नाही अजून लोक नक्कीच ना मग ती कधी आणणार तोपर्यंत दाण्याचं नुकसान झालं एक जनावर फिरते जनावरांनी खाऊन टाकले सगळा चारा काय राहिलं सगळं नुकसान करून टाकलं जनावर बघत नाही नामदेवराव पहा आता किती नुकसान झाले बघ जनावरांनी झाले पाखरांनी सगळं खाऊ गेला असं जर शेतकऱ्यांनी झालं त्यांनी पिकाला एवढं दुरान गेले पाणी द्या खतं बियाणं किती महाग वस्तू झालेले आहे सगळे आणि काय तुम्ही आता हातातोंडाशी आलेला घास घालवलाय काय अर्थच नाही ना त्याला आम्ही तर काय करणार आता जनावर खात्यात पाखरं खात्यात आम्ही त्याला काय करू शकणार तुम्ही हे करा ना आम्ही तुम्हाला तुमच्याकडून आम्ही काढायला घेतला हे योग्य आम्ही तुम्हाला काढून देतो पण आता हे पहिलं खाल्लेल्या जनावरांनी पाखरांनी पण परत काय शेतकऱ्यांनी जर असं जर नुकसान झालं तर परत पिकं लावायची का नाही लावायची आणि अशी फसवणूक करू नका आता मी पैसे तुम्हाला सगळे दिलेत जास्त माणसं लावून 2 दिवसात काढून घ्यायला लागत होता नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे
म्हणून मी पोरांना सांगितलं, पण पोरं बाहेर दुसऱ्या माणसाने नेली, ते उद्यापासून येते. म्हणलं आम्ही धिंगाणा वेब सिरीजचे सर्व कलाकार आपणास विनंती करतो की शेतकऱ्याचं जे काही नुकसान होते, कामगार मिळत नाहीत, वेळेला ठेकेदार फसवतात किंवा काम करणारे पैसे घेतात आणि पळून जातात, तर अशा पद्धतीने शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये आणि कुठंतरी या बळीराजाला न्याय मिळावा म्हणून आम्ही हा मालिकेचा भाग यावेळेस आम्ही शूटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि शेतकऱ्याच्या हितासाठी शेतकऱ्याला प्राधान्य मिळावं, शेतकऱ्याचं पोटपाणी त्याच्यावर चालावं म्हणून हा भाग आम्ही चित्रित करत आहोत. नमस्कार.